ये जीरो पुलिस भी आया इधर। तर हा षटकार आलाय 6 धावा मेहुल गुप्ताच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक, चांगला निर्णय आमच्या पंचांचा आणि पंचांचा देखील आभार व्यक्त करावा लागेल कारण खूप चांगली पंचांची कामगिरी, खूप चांगलं कौतुक करावं लागेल पंचांचं कारण जिथे डाऊटफुल निर्णय असेल तिथे तिसऱ्या पंचाने रेफर केलाय आणि योग्य तो निर्णय या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून इथे 6 धावा आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती। श्रीकांत शेट्टीच्या विरोधात एक मोठा फटका पाहायला मिळतोय कारण चांगला स्ट्रोक आलाय मेहुल गुप्ताच्या बॅट मधून। मागच्या मॅच मध्ये श्रीकांत शेट्टीनं चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या आणि इथे जर पाहिलं तर त्याच्या विरोधात अगदी चांगला फटका आलाय मेहुल गुप्ताच्या बॅट मधून। कमालीचा फटका पाहायला मिळाला। मेहुल गुप्ता चांगल्या फॉर्मात आहे कारण पहिल्या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅट मधून 11 चेंडूमध्ये 28 धावा पाहिल्या आणि इथे देखील तो चांगली बॅटिंग करतोय। इथे जबाबदारीने खेळावं लागेल या मॅच मध्ये कारण हा महत्वाचा सामना आहे टीम JR स्पोर्ट्स साठी, जे स्पोर्ट्स साठी। जे स्पोर्ट्स एका बाजूला आणि एका बाजूला फ्रेंड्स 11 मीरा रोड यजमान संघ आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये या संघाला देखील पाहतोय। कामगिरी चांगली राहिली आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण चांगली गोलंदाजी आहे या संघाकडे कारण पंकज फॉर्मात आहे। पंकजनं चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली परंतु महत्वाचा गोलंदाज श्रीकांत शेट्टीच्या विरोधात या ठिकाणी आक्रमण केले गेले मेहुलच्या माध्यमातून। युनायटेड वे प्ले युनायटेड वे स्टँड फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजित ही क्रीडा स्पर्धा सर्वधर्म समभाव 1930 मध्ये सर्वप्रथम महात्मा गांधीजींनी ही संकल्पना मांडली, सर्वधर्म समभाव। अगदी तेव्हापासून सर्वत्र पूर्ण भारतामध्ये अगदी या संकल्पनेचं पालन केलं गेलं आणि अब्बास भाई यांचं कौतुक करावं लागेल कारण नवीन नवीन कल्पना ते घेऊन येतात। मागच्या वर्षी पाहिलं तर मीरा भाईंदर परिसरातील जे खेळाडू अगदी जर पाहिलं तर ते नाही आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मोठी स्पर्धा आयोजित केली होती राई गावच्या मैदानावरती आणि या वर्षी जर पाहिलं तर सर्व धर्म समभाव ही संकल्पना ठेवून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे। म्हणजेच काय एक चांगली कल्पना अब्बास भाई या व्यक्तिमत्वाची आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच कौतुक करावं लागेल या व्यक्तिमत्वाचं। अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, शुद्ध बीजा पोटी फले रसाल गोमटी, या संत वचनाशी साजेसं असणार हे व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय। अर्थातच युनायटेड वे प्ले युनायटेड वे स्टँड्स फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजित क्रीडा स्पर्धा। दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय। आज सुपर संडे आहे आणि आज याच गावातील अर्थातच RK मोरवा हा संघ खेळताना पाहायला मिळेल, त्यामुळे क्रीडा रसिक देखील मैदानावरती आपण पाहतोय। RK मोरवा संघ म्हटलं तर या परिसरातील एक मोठा संघ आहे आणि या संघाला पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक गर्दी करतील आणि प्रेक्षक श्रीकांत शेट्टीनं आतापर्यंत या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या। त्याच्या विरोधात मेहुल गुप्ताच्या बॅटमधून कमालीचा फटका पाहायला मिळाला, षटकार आला। श्रीकांत शेट्टी चांगल्या पद्धतीने त्याला आज कामगिरी करावी लागेल। गोलंदाजी करत असताना गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट नाव। मेहुल साठी अजून एक दुसरा देखील उडवला, यावेळेस देखील मेहुलच्या बॅट मधून येतोय धमाका, बॉल सीमारेषा पार, षटकार।
करतोय मेहुल गुप्ता. अफलातून बॅटिंग पाहायला मिळते मेहुलच्या बॅटमधून. आजच्या दिवसातील त्याच्या बॅटमधून तब्बल 6वा षटकार आहे. कमालीचा फटका, क्रॅकिंग शॉट होता, मोठा फटका. सातत्याने खेळतोय, आपल्याकडे अनुभव आहे ना, तो दाखवतोय मैदानावरती आणि इम्प्रेस देखील करतोय. इथेच बचावात्मक पवित्रा गोलंदाजांना घ्यावा लागेल. तुम्हाला वाचायचं असेल ना तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे. आणि या तंत्राचा आणि या मंत्राचा वापर फ्रेंड्स 11 मीरा रोडला या मॅच मध्ये करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये श्रीकांत शेट्टीच्या विरोधात अक्षरशः बरसलाय फलंदाज मेहुल गुप्ता. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस शरीरापासून चेंडू दूर होता, परंतु ऑन साइडला चेंडूला टर्न केला. डीप मध्ये शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. चेंडूची फेकी देखील चांगली आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव आणि या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे 14 या आकड्यावर. चांगली सुरुवात केली आहे, कारण 49 धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे चांगली सुरुवात मिळणं गरजेचं होतं आणि चांगली सुरुवात देखील या षटकामध्ये पाहायला मिळते. चांगली बॅटिंग. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा श्रीकांत शेट्टी. राईट आर्म ओव्हर द विकेट ना संतोषच्या विरोधात. संतोषनं आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट दाखवला या स्पर्धेमध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, कव्हर वरून खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चुकी करताय, जेल सुटलाय. खराब शतरक्षण. इथे संधी निर्माण झाली होती, परंतु कव्हरला अगदी खराब शतरक्षण पाहायला मिळालं. जेल सुटलाय. निराश आहे श्रीकांत, कारण तिथे संधी निर्माण झाली होती. संतोष सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो, सामना पुढे घेऊन येत असतो आणि या संतोषचा जेल सोडलाय शतरक्षकानं. एजाज होता तिथे आणि एजाजनं चुकी केली. श्रीकांत पुन्हा एकदा. यावेळेस बॅटची एज लागली आहे. वसीम त्या ठिकाणी चुकी करतोय की काय आणि ते झेलच होता. वसीमनं चुकी केली आणि इथे एक धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 49 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना जे स्पोर्ट्स या संघाने फलकावरती धावा उभारल्यात त्या बिनबाद 16 धावा. जर कोणाला नवीन बॅट हवी असेल तर या ठिकाणी AR स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्या ग्राउंड मध्ये बॅट अवेलेबल आहेत. त्यासाठी तुम्ही रियाज भाई यांना कॉन्टॅक्ट करा. जर एखाद्या खेळाडूला बॅट हवी असेल तर AR स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्या ग्राउंड वरती बॅट अवेलेबल आहेत. तर तुम्ही रियाज भाई यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला हवी तशी बॅट मात्र उपलब्ध त्यांच्याकडून केली जाईल. तर पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. इथून कमबॅक करावा लागेल फ्रेंड्स 11 मीरा रोडला. आपल्याकडे असलेले गुणकौशल्य, आपल्याकडे असलेली क्षमता दाखवावी लागेल आणि खूप मोठी स्पर्धा खेळतोय हा संघ, त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि आयुष्यात एकदा स्वतःला सिद्ध केलं ना तर संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात. त्यामुळे इथे फ्रेंड्स 11 मीरा रोडला स्वतःला सिद्ध करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 पंकज आलाय. तर नक्कीच क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना नम्रतेची विनंती आहे, आपण ग्राउंड मध्ये जेव्हा एंट्री करतो ना तिथे एक गेट आहे, त्या गेटच्या समोर ज्या बाईक आणि कार आहेत त्या थोड्याशा बाजूला करा, कारण आमचे स्पेशल अतिथी मान्यवर आपल्या ग्राउंड मध्ये येत आहेत. त्यामुळे प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तुमच्या बाईक आणि तुमच्या कार तिथे असतील तर तुम्ही थोड्याशा बाजूला करा आणि रस्ता मोकळा करा, ही नम्रतेची विनंती. बॉलिंग ट्रॅक वरती पंकज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना मेहुल साठी. पंकजचा हा चेंडू चांगला आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॅक ऑफ डिलिव्हरी, चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू टाकत असताना स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतोय. फिंगर रोल केले पंकजनं आणि पंकज यासाठी जाणला जातो, तो कटिबंध असतो वेगामध्ये गोलंदाजी करण्यासाठी, तो जाणला जातो व्हेरिएशन आणि व्हरायटीने गोलंदाजी करण्यासाठी. अगदी पहिल्या चेंडूवरती त्यांनी त्याची कटिबंध दाखवल्या. चांगला चेंडू, कारण मेहुलला शांत ठेवलाय. चांगल्या पद्धतीनं चेंडूचं आकलन या चेंडूवरती पाहायला मिळालं. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. पंचांकडे या ठिकाणी यष्टीची अपील केली आहे, परंतु व्यवस्थितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज वरती फलंदाज मेहुल या 2 चेंडूवरती खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. कमबॅक केला फ्रेंड्स 11 मीरा रोडना. चांगली गोलंदाजी. पंकज आज धारदार पद्धतीने गोलंदाजी करतोय, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच पंकजला मिळाला होता. त्यांनी विकेट देखील मिळवल्या होत्या. तो चांगल्या फॉर्मात आहे आणि या ओव्हर मध्ये देखील सलगचे 2 चेंडू तो डॉट खेळतोय फलंदाज मेहुल गुप्ताला. चांगली गोलंदाजी. पंकज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना.
यावेळेस देखील चांगली गोलंदाजी, वाह वाह वाह, व्हॉट अ बॉलिंग बाय पंकज, विथ द टर्न विथ द बाउन्स, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज अजून एक डॉट चेंडू खेळतोय. ज्या फलंदाजानं आजचा दिवस गाजवलाय, ज्या फलंदाजाच्या बॅट मधून अक्षरशः धावा बरसल्यात, त्या फलंदाजाला शांत ठेवलाय. व्हॉट अ बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी. राजेशाही थाटामध्ये गोलंदाजीचं आकलन करतोय मिस्टर पंकज. चांगली गोलंदाजी, कारण आपण सकाळच्या सत्रापासून या गोलंदाजाचा उल्लेख करतोय. उल्लेखनीय कामगिरी त्यांनी या सत्रामध्ये देखील केली आहे आणि चांगली गोलंदाजी. सलगचे 3 चेंडू डॉट आणि कुठेतरी दबाव निर्माण झालाय आता मात्र फलंदाजांवरती. आज सातत्याने आमचे पंच मात्र चर्चेमध्ये राहिलेत. पंचाची कामगिरी देखील चांगली आहे आणि पंच आमची बिझी राहिलेत आणि आमचे तिसरे पंच देखील बिझी राहिलेत, कारण काही निर्णय तिसऱ्या पंचांकडे देखील सोपवले गेले. आणि या स्पर्धेचा एक महत्वाचा उद्देश आहे, तुम्ही खेळाडूवृत्ती दाखवा, एकात्मता जोपासा, आपलं कौशल्य दाखवा, यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. आणि आमच्या इथे तिसऱ्या पंचाने इथे रेफर केले आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. आज तिसरे पंच देखील आमचे फार बिझी आहेत. तिसऱ्या पंचांची कामगिरी फार महत्वाची असते, कारण दोन्ही पंचांना जेव्हा काहीच समजत नसतं ना, तेव्हा एकच शेवटचं माध्यम असतं, ते म्हणजे डिका स्पोर्ट्स आणि आमचे तिसरे पंच. या ठिकाणी आमच्या टेलिव्हिजन सेटवरती पाहिलं जातं फलंदाज बाद आहे की नाही, पडताळणी केली जाईल आणि ते पाहणी केली गेली आहे. तर नक्कीच या ठिकाणी पाहणी केली जाते. अजूनपर्यंत डिसिजन आलेला नाही आहे. तिसरे पंच आमचे निर्णय पोहोचवतील आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आमचे तिसरे पंच पाहणी करतायत नक्की काय घडलंय मैदानावरती, कारण मेहुल त्या ठिकाणी होता आणि मेहुल हा फलंदाज एक चांगला आहे. तर फलंदाज नॉट आउट, फलंदाज बाद नसणार आहे. आणि तिसरा सलगचा चेंडू डॉट पंकजच्या या ओव्हरमध्ये. व्हॉट अ बॉलिंग, पंकज चांगली गोलंदाजी करतोय, अगदी प्रभावित करतोय पंकज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्रायकिंग एंडला मेहुल गुप्ता. सलगचे 3 चेंडू डॉट खेळलाय, गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटनं मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. चेंडू होता, शॉर्ट लेनचा चेंडू होता आणि या चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क. 6 रन, 6 धावा मिळाल्या या चेंडूवरती. या 6 धावेने संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा पंकज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मेहुल साठी. यावेळेस देखील हा ट्रॅकर चेंडूला भिरकावलाय, याही वेळेला चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी अजून एक चांगला फटका मेहुल गुप्ताच्या बॅट मधून. पुलचा फटका, अगदी रोहित शर्माच्या अंदाजाने हा फटका खेळलाय मेहुल गुप्ता. कमालीचा फटका आला, चेंडू सीमारेषा पार, षटकार. मागील 2 चेंडूवरती पलटवार पाहायला मिळाला मेहुल गुप्ताच्या माध्यमातून. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळलेत. ऑन साइडला डीप मध्ये शतरक्षक आहेत, चांगलं शतरक्षण आणि इथे एकच धाव मिळते मेहुलला. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावर. या षटकामध्ये देखील धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, या षटकामध्ये 13 धावा. सुरुवातीचे 3 चेंडू खूप चांगले पंकजचे पाहायला मिळाले. तदनंतर शॉर्ट लेंथ वरती गोलंदाजी केली गेली. त्या चेंडूवरती 2 षटकार मेहुलच्या बॅटमधून आलेत. म्हणजेच काय, 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 20 धावा, 20 धावा 12 चेंडू. एका बाजूला
संघ पाहतोय फ्रेंड्स 11 मीरा रोड आणि एका बाजूला संघ पाहतोय जे स्पोर्ट्स। जबरदस्त सामना पाहायला मिळतो या दोन बलाढ्य संघामध्ये। जे स्पोर्ट्सने देखील आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली, कारण सकाळच्या सत्रामध्ये एक बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं। जश 11 नवघरला। त्या संघामध्ये आदित्य शेट्टी होता, अक्षय सोनी होता आणि अगदी पाहिलं तर उदय पाटील सारखा एक मोठा खेळाडू देखील होता। त्या संघाला पराभूत केलाय, त्यामुळे या संघाचा आत्मविश्वास वाढलाय आणि चांगली कामगिरी या संघ या मॅच मध्ये करतोय। अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जो घाबरतो ना त्याची लागते वाट, ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्यालाच सापडते वाट। या मॅच मध्ये अगदी आत्मविश्वासाने कामगिरी करावी लागेल फ्रेंड्स 11 मीरा रोडला। 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता। बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 इस्तियाक आला आणि स्ट्रायकिंग एंडला मेहुल गुप्ता। यावेळी चांगला चेंडू आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडूने उंची गाठली, अनपेक्षितपणे उचली आणि या उचलीमध्ये बीट झालेत। वेगवान चेंडू होता, वेगाचा वापर केला, भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला इस्तियाक या गोलंदाजाच्या माध्यमातून। अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल इस्तियाकला, मेहुलला शांत ठेवावं लागेल। काय जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर, अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान फटका आपण पाहतोय मेहुलच्या बॅटमधून। अक्षरशः बरसलाय आज मेहुल, कमालीची बॅटिंग करतोय। यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय। शतरक्षक आहेत, एक धाव मिळाली, धावबाद करण्याची संधी आहे, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग पाहायला मिळाली। दबाव टाकला गेलाय शतरक्षकावरती आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावर। 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। मेहुल गुप्ता चांगली बॅटिंग करतोय, 12 चेंडू मध्ये 29 धावा त्याच्या बॅट मधून आलेत या मॅच मध्ये। यावेळेस पाहिलं तर चेंडू हवेत आहे आणि ते महत्वाची विकेट मेहुलला बाद केलाय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। मेहुलनं खूप चांगली बॅटिंग केली, 15 चेंडू मध्ये 37 धावा त्याच्या बॅट मधून आला, अक्षरशः तो बरसला, परंतु मेहुलची मोठी विकेट इस्तियाकने मिळवली। 5 षटकार आले तर मेहुलच्या बॅट मधून। आजचा दिवस मात्र या फलंदाजाने गाजवला। जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये आला ना तर मेहुलनी चांगली बॅटिंग केली आहे। याही मॅच मध्ये अगदी सामना सोपा करून ठेवलाय, परंतु इथे येणाऱ्या फलंदाजांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल। श्याम आलाय मैदानावरती, परंतु फ्रेंड्स 11 मीरा रोडला कमबॅक करावा लागेल, सातत्याने विकेट घ्याव्या लागतील, चेंडू डॉट टाकावे लागतील, मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना थांबवावं लागेल, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल। फ्रेंड्स 11 मीरा रोडची गोलंदाजी चांगली आहे, परंतु या मॅच मध्ये अगदी आपल्या गोलंदाजीला योग्य तो न्याय द्यावा लागेल या टीमला। गोलंदाज पुन्हा एकदा इस्तियाक, न्यू बॅटर श्याम मैदानावरती आलाय। मागील मॅच मध्ये श्यामच्या बॅट मधून देखील 3 चौकार आपण पाहिले होते, तो देखील आक्रमक फलंदाज आहे, परंतु त्याची आक्रमकता इथे थांबवावी लागेल, रोखावा लागेल या फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून। इस्तियाक, महत्वाची विकेट इस्तियाकने मिळवली, कारण मेहुलला बाद केलं, तो आक्रमक झाला होता। इस्तियाक राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं। यावेळेस देखील खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, पंचांकडे पाहिलाय आणि इथे फलंदाज त्रिफलाचित, अजून एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा धक्का टीम जे स्पोर्ट्सला बसतोय। फलंदाज श्याम बॅक टू द पॅव्हिलियन, 1 more wicket down, Mr. Sham has to the part.
चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये इस्तियाकनं केलं. जरूर या ओव्हरमध्ये षटकार आला, परंतु दोन महत्वाचे विकेट मिळवल्या. सुरुवातीला पाहिला तर मेहुलला बाद केलं, तदनंतर श्यामला अगदी पहिल्या चेंडूवरती त्रिफला चिट केलं. कमालीचं कमबॅक. येणारे 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम जे स्पोर्ट्सला. 7 चेंडू 10 धावा, 10 धावा 7 चेंडू. एका बाजूला संघ पाहतोय फ्रेंड्स 11 मीरा रोड आणि एका बाजूला पाहतोय टीम जे स्पोर्ट्सला. व्हॉट अ मॅच. अफलातून सामना रंगलाय. मॅच अगदी रंगात आली आहे. सामना रंगलाय कारण चांगलं कमबॅक इस्तियाकने केलं. ज्या महत्वाची गोष्ट करायची होती ती त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 7 चेंडू 10 धावा. या धावा डिपेंड केल्या जातील का? कोणता गोलंदाज आहे अगदी त्या गोलंदाजाला शोधावा लागेल, कारण मेहुलची गाडी अगदी 6व्याच घेरमध्ये होती आणि त्याची विकेट त्यांनी मिळवली. कारण मेहुलला बाद केलं आणि कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसला टीम फ्रेंड्स 11 मीरा रोड. 7 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक अगदी 4थं टाकण्यासाठी सागर आला. तर नक्कीच ऑप्शन्स होते फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाकडे. एजाजनं देखील मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. अली देखील चांगला गोलंदाज आहे, परंतु सागर या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. 6 चेंडू आणि 10 धावा इथे त्याला सेव्ह करायचे आहेत आपल्या टीमसाठी. स्ट्रायकिंग एंडला संतोष जो सलामीला आलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी तो जाणला जातो, परंतु तितकीच मोठी आक्रमकता त्याच्याकडे देखील आहे. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. एका बाजूला आहे सागर आणि एका बाजूला पाहतोय संतोष या खेळाडूला. व्हॉट अ मॅच. मॅच रंगात आली आहे. सामना रंगात आलाय. अगदी जबरदस्त मॅच. दुपारच्या या सत्रामध्ये अगदी गरम सामना पाहायला मिळतोय. सागर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटची ओव्हर आहे. सागर बॉलिंग ट्रॅक वरती. जास्त वेळ दौडू नका. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येतात. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सागर बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला संतोष. यावेळेस स्कूपचा फटका केल्याचा प्रयत्न आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये. बॉल जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवते. व्हॉट अ फिल्डिंग. खूप चांगलं शतरक्षक पाहायला मिळालं. अगदी रिले फिल्डिंग पाहायला मिळाली आणि ते 2 धावा पाहायला मिळाल्या फलंदाजाच्या बॅटमधून. चांगलं शतरक्षक पाहायला मिळालं त्या शतरक्षकाच्या माध्यमातून. कमालीचं एफर्ट्स रियाज होता तिथे. एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु रियाजचं कौतुक करावं लागेल. अगदी स्वतःला झोकून दिलं, शरीराला ताण दिला. असं म्हटलं जातं ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. अगदी तसंच काही केलं रियाजनं. शरीराला ताण दिला, बॉडी स्ट्रेच केली आणि चेंडू अडवलाय. चांगल्या पद्धतीने शतरक्षण. येणारे 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सागर बॉलिंग ट्रॅक वरती. राईट अप ओव्हर द विकेट ना संतोष साठी. स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे येतोय डॉट चेंडू. दबाव निर्माण करून जाईल. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल अगदी अलगदपणे टाकावं लागेल या मॅच मध्ये टीम मीरा रोडला. 4 चेंडू 8 धावा, 8 धावा 4 चेंडू. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय या मैदानावरती. चांगला सामना रंगला. अफलातून मॅच. संतोष सलामीला आलाय, जबाबदारीने खेळतोय, परंतु इथे डॉट चेंडू येतोय. प्रत्येक डॉट चेंडू दबाव निर्माण करून जाईल फलंदाजांवरती आणि प्रत्येक धाव शतरक्षकांवरती देखील दबाव निर्माण करून जाईल. 4 चेंडू 8 धावा. सागर बॉलिंग ट्रॅक वरती. ज्या विश्वासानं विश्वास दाखवलाय ना सागर वरती, तो विश्वास अगदी सार्थपणे या मॅच मध्ये त्याला दाखवावा लागेल. राईट अमोर द विकेट ना. यावेळेस देखील अजून एक डॉट चेंडू. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न इथे होईल का? आणि ते फलंदाज संतोष दाबायच्या सुरुवात बाद होतोय. अजून एक डॉट चेंडू. व्हॉट अ मॅच. फलंदाज बाद. करतो या ओव्हर मध्ये. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. दबाव टाकलाय. येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय. अगदी पाहिलं तर गणेश उतरलाय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल
न्यू बॅटर गणेश मैदानावरती, परंतु स्ट्रायकिंग एंडला जोनसला आपण पाहतोय 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी टीम जे जे स्पोर्ट्सला इथे चांगली कामगिरी करावी लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, अगदी पाहिलं तर इथे तशाच प्रकारे चांगली कामगिरी करावी लागेल. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई उसे ढूंढो. जब तक ना हो सफल चैन नींद को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती आणि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे 3 चेंडू मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी टीम जे जे स्पोर्ट्सला, परंतु सागरचं कौतुक करावं लागेल. इथे प्रयत्न करावा लागेल जे जे स्पोर्ट्सला देखील हा सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 8 धावा. सागर बॉलिंग ट्रॅक वरती. जॉनसाठी फुलटॉस चेंडू फटका फसलाय. शतरक्षक चेंडू खाली आणि इथे कंप्लीट केलाय झेल. मोठा धक्का. जॉनस बॅक टू द पिव्हिलियन. बिग जबरदस्त गोलंदाजी सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते. अक्षरशः इम्प्रेस केले या गोलंदाजांना, कारण 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता होती आणि आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय, येणारे 2 चेंडूवरती 8 धावांची आवश्यकता. या संघाकडे खूप सारे ऑप्शन होते बॉलिंग करण्यासाठी. अगदी पाहिला तर एजाज देखील होता, अली देखील होता, परंतु सागरवर विश्वास दाखवलाय आणि विश्वासाला सार्थपणे कामगिरी सागर या मॅच मध्ये करतोय. जास्त वेळ दौडू नका. फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सूचना येतात, जास्त वेळ दौडू नका. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. आणि यावेळेस पाहिलं तर नवीन फलंदाज विकी आलाय संघाचा कर्णधार. 2 चेंडू 8 धावा बनवू शकतात का? बनवू शकतात, कारण क्रिकेटचा खेळ आहे. कधी काही होईल याचा नेम नाही. सागर बॉलिंग ट्रॅक वरती. विकी फलंदाजी, खरा फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सागर यू ब्युटी. अफलातून गोलंदाजी करतोय सागर या षटकामध्ये, कारण 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा या गोलंदाजानं खर्च केलाय. मी तर म्हणेन मेहुल गुप्तानी जे कमावलं होतं ना, ते सर्व काही या फलंदाजांनी गमावलंय. कारण 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असताना महत्वाचे फलंदाज मैदानावरती होते. आणि इथे जर पाहिलं तर सागरचं कौतुक करावं लागेल. अफलातून गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये, अगदी प्रभावित करतोय. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. इथे नो बॉल, वाईट बॉल टाकला तर नक्कीच या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. परंतु सागर एक वेगळ्याच धाटणीचा हा गोलंदाज आहे. वेगवेगळ्या धाटणीचे तो चेंडू टाकतोय या षटकामध्ये. अफलातून गोलंदाजी केली, अगदी मॅच विनिंग त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होईल याचा नेम नाही. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मैदानावरती फलंदाज नव्याने दाखल झालाय हरीश. आणि इथे सामना जिंकलाय टीम फ्रेंड्स 11 मीरा रोड. कॉंग्रॅच्युलेशन टीम फ्रेंड्स 11 मीरा रोड. हार्ड लक, टफ लक टीम जे जे स्पोर्ट्स. आपण देखील
काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाला, अफलातून क्रिकेट पाहायला मिळालं. एका क्षणाला वाटलं होतं की जे स्पोर्ट्स हा सामना सहजपणे जिंकेल. मेहुल गुप्ता अक्षरशः बरसला 37 धावा त्याच्या बॅटमधून, परंतु मेहुल वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. श्याम स्वस्तामध्ये बाद झाला, तदनंतर संतोषला देखील फारसं चांगलं योगदान देता आलं नाही आणि 7 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना जे स्पोर्ट्स निराशाजनक कामगिरी करतोय. निराश असेल हा संघ, कारण आजची रात्र या संघाला झोपू देणार नाही आहेत. कारण या संघाने देखील सकाळच्या सत्रामध्ये एका मोठ्या संघाची झोप उडवली होती, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये जे स्पोर्ट्स संघ पराभूत होतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम फ्रेंड्स 11 मीरा रोड, अफलातून कामगिरी, परंतु